नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण ज्वारीच्या लाह्यापासून पौष्टिक आणि हेल्दी लाडू बघणार आहोत। तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहे, तसेच हेल्दी सुद्धा आहे। तुम्ही लहान मुलांना किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता। तर ज्वारीच्या लाह्यापासून आपण लाडू तयार करणार आहोत। तर हे लाडू पचायला हलके सुद्धा आहेत, तसेच यामध्ये साखर न वापरता यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे। तर आपण लहानपणी असे हे लाह्याचे लाडू नक्कीच खाल्लेले असेल, तर आज आपण याच लाडूची रेसिपी बघणार आहोत। तर इथे बघा, असे हे ज्वारीच्या लाह्याचे पॉकेट मिळते। तर हे तुम्हाला डीमार्ट किंवा कोणत्याही मार्केटमध्ये सहज मिळून जाते। तर इथे 1 वाटी मी ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत। तर ह्या लाह्या बघा आपण पूजेसाठी सुद्धा वापरतो। त्याचबरोबर अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे। तर असं याचं प्रमाण आहे। तर आता रेसिपी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता बघा 1 वाटी आपण लाह्या घेतलेल्या आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तर या लाह्या बघा थोड्याशा नरम झालेल्या आहेत, तर त्यासाठी आपण या लाह्या आपण भाजून घेणार आहोत। तर इथे गूळ सुद्धा आपण मस्त बारीक करून घेतलेले आहेत। तर या पद्धतीचं बघा असं हे आपल्याला मार्केटमध्ये पॉकेट मिळून जाते। तर आता एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण या लाह्या छान अशा भाजून घेणार आहोत। तर भाजताना यामध्ये तेलाचा वापर करायचा नाहीये, अगदी कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 10 मिनिटं ह्या भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा छान आता हे भाजून झालेले आहेत। तर मी हे एका साईडला काढून घेत आहे। परत त्याच कढईमध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। तर आता या गुळाचा आपण छान असा पाक तयार करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता। तर छान असा कमी गॅसवरती आपल्याला हा गूळ छान विरघळून घ्यायचा आहे। तर इथे बघा बऱ्याचपैकी गूळ छान विरघळलेला आहे। आता इथे थोडे थोडे खडे राहिलेले आहेत, ते सुद्धा छान विरघळून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर लाडू खाताना तुपाचा सुद्धा छान सुगंध आणि फ्लेवर सुद्धा येतो, त्यामुळे 1 चमचा इथे मी तूप टाकलेला आहे। तर आता पाक छान आपण असा उकळून घेणार आहोत। त्यानंतर मी 1 छोटी वाटी तीळ टाकलेले आहेत। तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकले तरी चालतात। पण तीळ टाकल्यामुळे लाही आणि तिळाचा खूप छान असा लाडूमध्ये स्वाद येतो। तर आता बघा सगळा पाक मस्त तयार झालेला आहे, घट्टही झालेला आहे। तर असा छान पाक आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे, जास्तही घट्ट नाही। त्यानंतर बघा आपण भाजून घेतलेले हे ज्वारीच्या लाह्या यामध्ये टाकणार आहोत। तर गॅस अगदी कमी आहे। तर यामध्येच आपण आता छान हे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर बघा मी इथे गॅस बंद करून टाकलेला आहे। आता हा पाक खूप गरम आहे, त्यामुळे यामध्ये हे छान व्यवस्थित होत आहे। तर असं सर्व बाजूने आपण मस्तपैकी या लाह्यांना पाकमध्ये बुडवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता बघा मस्तपैकी असे हे। तर हे मिश्रण आता थोडंसं पातळ वाटत आहे, पण थोडं थंड झालं की हे सगळं घट्ट होणार आहे। तर त्यामुळे आपण जास्त घट्ट करून घ्यायचा नाहीये, कारण हा जसजसा थंड होईल तसतसं हे मिश्रण आपलं घट्ट होत जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता बघा छान असं हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता याच कढईमध्ये आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर इथे बघा मी आता हे सारण बाजूला काढून घेतलेलं आहे। तर मिश्रण अजूनही थोडंसं गरम आहे, पण तरी सोसवेल इथपर्यंत थंड आहे।
तर हाताला बघा छानपैकी असं तूप लावून घेतलेलं आहे। आता छान असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि अलगद असं दाबत दाबत त्याचे आपण लाडू करणार आहोत। मिश्रण थोडं गरम आहे त्यामुळे हाताला थोडेसे चटके लागत आहे, पण ठीक आहे की असे याप्रमाणे बघा थोडं थोडं करून आपल्याला असं घट्ट याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। आकार एकदम गोल येणार नाही, कारण ह्या लाह्या असल्यामुळे यामध्ये गोलपणा येणार नाही। तर बघा आता मिश्रण थोड्यापैकी थंड झालेलं आहे आणि लाडूही छान पटपट होत आहे। तर याच पद्धतीने बघा लाडू असे करून घ्यायचे आहेत। जर आपलं मिश्रण गरम असेल तर लाडू लवकर वळत नाही, तर त्यासाठी थोडंसं हाताला सोचेल इथपर्यंत गरम असणं ठीक आहे। तर या पद्धतीने आपण आता हे सर्व लाडू तयार करून घेत आहोत। अगदी हलके फुलके किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही हे लाडू घेऊन जाऊ शकता। लहानपणी हे दुकानात विकायला यायचे, त्यामुळे हे लाडू खूप छान लागायचे। तर त्याच पद्धतीने मी ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचप्रमाणे आपण मुरमुऱ्याचे लाडू सुद्धा इथे करू शकतो। तर आता खाली थोडासा पाक बाकी आहे, तो मी थंड करून घेते। तर बघा आता त्याच्यानंतर मी इथे हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत, खूप छान झालेले आहेत। तर आता हे ओलसर आहे म्हणून थोडे ब्राऊन दिसत आहे, नंतर पूर्णपणे थंड झाल्यावरती ते पूर्णपणे व्हाईट कलरचे लाडू तयार होतील। तर बघा आता छान असे घट्ट हे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू तयार करून घ्या, खूप छान लागतात। बरणीत भरून ठेवा, लहान मुलांना तुम्ही हे कधीही देऊ शकतात, अगदी सकाळ संध्याकाळ खाऊ शकता। तर बघा अशा मस्तपैकी ह्या ज्वारीच्या लाह्यापासून इथे आपण पौष्टिक असे हे लाडू तयार केलेले आहे। दिसायलाही किती सुंदर दिसत आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका। त्याचबरोबर लाईव्हसुद्धा मी 12:30 वाजता रोज जात असते, ते सुद्धा तिथे तुम्ही येण्याचा प्रयत्न करा। खूप छान छान असं मी रेसिपी साध्या आणि सोप्या दाखवत असते। परत एक अशीच छानशी रेसिपी घेऊन परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद।